हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो. तुम्ही म्हणाल आज ही स्टार्टिंगलाच का हसायला लागली आहे. मला मातच हसू यायला लागलंय. इकडे बाहेर ढिगपट्या ब्लाउजांचा तयार झालेले आहे. नाही तेवढाच ढिग अजून इकडे आहे. एक पिशवी हल्लेली नाही. रोज एवढी कामं करते तरी एवढी ब्लाऊज येत नाहीत कुठं. मी म्हणते मी घाबरतीये कामाला, पण ताई घाबरेना. ताई पण घाबरते, पण स्माईल आहे ते लपवून येतं ताईचं. यांना घाबरून काय करताय. कारण एवढे कंटिन्यू कामं करू 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 काल ना ब्लाऊजांना खरंच खंड पडला. कारण ते काल खड्यांचे ड्रेसेस 1 पीस होते. त्याने तर अगदी जीव काढला हो. खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. कालचा 4 वाजेपर्यंत तेच काम चालू होतं. त्यानंतर थोडंफार सलवार वगैरे कटिंग झालं. आणि ह्या बाईनं शिवले सलवार. कामाची आहे बिचारी. यावर्षी दिवाळीला सुनीता आहे आमच्याकडे. दिवाळी झाली की जरा तिला फराळाला बोलवते. मी केला तर तिलाच म्हणेल तू डबा घेऊन या, आपण बसून खाऊ. ती चालली गावी एन्जॉय करायला. आणि आता मी शॉपवरती येऊन बराच वेळ झालं. आल्या आल्या एक जण भाऊ आमच्याकडे गाडी घेतली म्हणून पेढे द्यायला आले होते. त्यांचा पेढा खाल्ला, मस्त जरा गप्पा झाल्या. आणि कचरा काढायचा होता. क्लिनिंगचं सुरुवात करायची तोपर्यंत क्लायंट समोर आले. कालचे जे ड्रेस शिवले होते ते ड्रेस नेण्यासाठी आज क्लायंट सकाळ सकाळी आले. त्यांनी ट्राय केला. म्हणजे ट्राय करा बाबा पटकन, म्हणजे तुम्हालाही गडबड नको, दुसरा फेरा तुम्हालाही नको नाही आम्हालाही नको. आणि एकदा हातामध्ये घेताना नाकी नव येते. डबल कुठे हात घेत आहे. त्यांनी ट्राय केला. 1 पीसला कमरा त्यांना थोडासा लूज वाटला. अर्धा इंच टिप मारून दिली आणि ओके झालं. त्या ऑर्डर घेऊन गेल्या. त्यांना आवडले ड्रेसेस. त्यानंतर अजून एक क्लायंट आलं. त्यांनाही द्यायचंच होतं. त्यांना काहीतरी खरेदी करायची होती म्हणून. आणि आत्ता जस्ट एक कमेंट वाचली परवाच्या व्हिडिओमध्ये का काहीतरी, की ताई तुला एवढी एनर्जी येते का कुठून आहे. मला तर काहीतरी सिक्रेट सांग. कसलं सिक्रेट आणि कसलं काय. स्माईल ठेवा आणि कामं करा. रडून कामं होत नाही. तर काम आहे म्हणून काम कमी होत नाही. आलेलं काम केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते काम करण्यासाठी माझं असं आहे, रडत करण्यापेक्षा हसत करा ना. एन्जॉय तरी होईल त्या कामामध्ये. कारण करायचं आहे करायचं आहे करायचं आहे हा जब म्हणता ते काम करायचं आहे. आणि छान मूड छान असताना व्यवस्थित एनर्जी लावून जर ते सकारात्मकरित्याने काम केलं तर खरंच खूप सुंदर होईल. आज आणि आज माझ्या लेकाचा बड्डे पण आहे बरं का. त्याला सुद्धा मला वेळेत आलेलं नाही. तोही कॉलेजला गेलेला आहे. माझी चपाती बनवून दिली आणि म्हटलं जा बाबा तुझ्या कामात, मी माझ्या कामाला. शॉपवरती आलेली आहे. येण्याची खूप सारी कामं पडलेली आहेत. आज गुरुवार आहे, लाईट जाऊ नये असं वाटतं. तर कामं रखडतील. ही आल्यानंतर हिला ब्लाऊज एक कटिंग करून दिले. दुसऱ्या ब्लाऊजांचा अस्तर काढून कटिंगला बसली. म्हटलं थोडीशी आता वाजून पण गेले 12:30. ब्लॉगची सुरुवात करूया. कारण 2 दिवसामध्ये 2 दिवस म्हणता 17 तारखेला उद्यापासून दिवाळी खरंच चालू झाली की सुमारू सुद्धा 17 तारखेला. आणि ऑफर केला त्यानं ते रस बापरे 18, 19, 20 आमचा जीव काढणार आहे. तर चला पटपट जास्त गप्पा न मारता इथे कुठेतरी थोडीफार जागा आहे ती जागा व्यापली पाहिजे. 4 ब्लाऊज हातशिऱ्यावरून आलेले आहेत कालचे. तर ते ब्लाऊज जे आहेत त्यांना अजून प्रेस करायचे आहे. तर प्रेस करायचं का मीच करते, नाजूक कपडे असतात. म्हटलं सुनीताला सांगावं तर उगीच तिला पण टेन्शन आणि मला पण टेन्शन. म्हणून म्हटलं बाई ग तुझं तू कटिंग देते ते करायला घे. हे जे ब्लाऊज आहे ना हे आपले इंस्टाग्रामवरून आलेले क्लायंट आहेत. त्यांनी शिवून नेल्यानंतर त्यांना आवडलं, पुन्हा शिवायला आलेले आहेत. त्यानंतर हे बटनवाला ब्लाऊज आहे. त्यानंतर त्यांच्याच सुनबाईचं हे एक ब्लाऊज आहे. पफ स्लीवचं ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कट प्रेस केलेलं नाही म्हणून ते बॅगेतनं काढलेले सगळे वेडे वाकडे झालेत. मागे त्याला डीप वी नेक करून काठ लावलेले आहेत. आणि हा एक ब्लाऊज आहे जो खूप दिवस आपल्याकडे माहेर वाशनी राहिला होता. त्याचा आता जायची वेळ आलेली आहे. तर त्याला घालवण्याच्या अगोदर सगळी तयारी करते त्याची आणि मग हँगरला लटकवते. म्हणजे त्याची न्यायला मालकीनं आली की पटकन टुनुक करून उडी मारून जाईल तो. तर हे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज. आणि ह्या पद्धतीने काठ लावलेले आहेत. इथे कमरेला जे काठ येणार होते तेच त्यांना काहीतरी वेगळं हवं होतं. मासा डीप नेक करून शोल्डर छोटी केलेली आहे. पफ स्लीव्ज केलेले आहेत. आणि हे काठ इथे लावून दिलेले आहेत. तर सुंदर दिसतंय. ब्लाऊज तयार झाल्यानंतर प्रेस झालं तर अजून छान दिसेल. त्याला मग याला प्रेस करते. आणि आज थोडीशी बॅटरी डाऊन झाली आहे कारण कंटाळा आला आता करू 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 थोडंसं असं चेहऱ्यावरून पण मला वाटत असेल की थोडंसं आज गाणं असं गणमनमध्ये चालू आहे. पण अजून हाताला टाकून उपयोगाचं नाही आहे. अजून बरीच कामं उरकायची आहेत, बरीच कामं करायची आहेत. आणि बऱ्याच जणींना आज सुद्धा जागी लागत आहे. आज 16 तारीख आली. तुम्हाला 17 ब्लाऊज देणार, तुम्हाला 18 ब्लाऊज देणार, तुम्हाला 19 देणार आहे. चालूच राहील. त्यात आपल्या एका मैत्रीण पण आहे छान आणि सबस्क्रायबर पण आहे आणि आपली क्लायंट पण आहे. तिचा कॉल आला होता. काय गं ताई सगळ्यांचे ब्लाऊज घेते देते, माझं कधी द्यायची. म्हटलं काय गं दिलं की अर्ध्यांचं ब्लाऊज तरी नाही म्हणते. आता दिवाळी जरा थांब कारण एवढ्या खड्यांच्या साड्या त्याला घ्यायला कोणी सांगतो की साईड डोकं खायला काम देते ते. मग नाही हो मस्करी करते. म्हटलं मस्करी मी पण करते पण तुला देण्यासाठी जरासा वेळ खा, तुला ब्लाऊज मिळेल पण थोडासा वेळ लागेल मात्र.
झोप होत नाही ना, आराम होतोय ना, काय होतोय. डोळ्यांना बघा ब्लॅक सर्कल्स आलेले दिसतात का? हे काम करणं म्हणजे आपली ब्युटी गमावणं आहे थोडक्यात. फेसवरची सगळी ब्युटी आपली अशी 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 करून गायब होतीये टेन्शननी प्रेशरनी. चला मग आता कंटिन्यू करते व्हिडिओ. पुढे जरा ही कामं करून घेते आणि पुन्हा तुमच्यासोबत भेटते. काय काय उद्योग झाले आमच्या इथे शॉपवरती बघायला. आज पण पुढे काहीतरी डांबरीचं काम चालू आहे. प्रचंड डार्क वास आहे त्या डांबरीचा आणि आवाज तर दूर येतोच कंटिन्यू. तर ते तर आता सणासुदीमध्ये सहन करणं आलं. लाईट आल्या लगेच एक दादा आले होते आपल्या शॉपवरती. ते काय करतात तुमच्यासाठी सरप्राईज आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच. सुनीता मॅडमचं एक ब्लाऊज होतं, बॅक साईडला बोटनेक आणि ड्रॉप होता. तिला जमत नव्हतं म्हणून म्हटलं दे, मी मशीनवरती स्टिच करून देते. आज काम काय पटापट व्हायला मागे ना. आज गुरुवार आहे, खूप लाईट गेली आहे आणि लाईटीमुळे काम थांबलं. आमच्या मॅडमने थोडंसं पायाने पण शोधात. लाईट आल्यानंतर परत मोटर चालू झालेली आहे आणि पुन्हा आमचं एक काम राहिलं होतं. ते एक भाई येऊन काम लावून गेले, एक दादा आले होते. तर त्यांनी पण त्यांचं काम केलंय. ते काय काम केलंय, कसं केलं हे तुम्हाला सरप्राईज आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे. सो आत्ता थोडंसं शिवायला घेते कटिंग करता, कारण वाजले 4 तरी सुद्धा काहीच कामात झालेलं नाही. असं झालंय बघा. 9:15 झाले, आजचे 9:15 झाले आणि आमचं कामच झालेलं नाही. आज खरंच काम आमचं झालेलं नाहीये. म्हणजे कटिंग होतं, लाईट गेली दुपारी, सगळं होता ना. हा ना, फक्त हे दुसरे ब्लाऊज शिवून झाले आणि हे तिसऱ्या हातात आहे. 5-6 सुनीता जोडून गेलेले आहे. लाईट गेल्यामुळं आज जाम म्हणजे लॉस झालाय कामाचा. आणि नाही म्हणता सुद्धा मागे बघा एवढ्या 5-6 साड्या पडलेत आणि त्याचे अर्जंटमध्ये नाही म्हणतात 3 ब्लाऊज आहेत. तिकडे काउंटरला मी 2 ब्लाऊज ठेवलेत आणि ही या पिशवीची गंमत सांगते. गणपतीच्या अगोदरपासून ह्या मॅडमचे ब्लाऊज आपल्याकडे आहेत. ते गणपतीच्या अगोदरपासून 4 वेळा म्हटलं की मॅडम मापाचं ब्लाऊज आणून द्या, म्हणजे शिवणं होईल. एक मापाचं झालं होतं, तू कर तुझं. एक मापाचं झालं होतं, त्यांना हवं होतं ते शिवून झालं होतं आणि बाकीचं आणून द्या म्हणजे शिवणं होईल. ऐन वेळेला तुम्ही गडबड कराल, नाही म्हटल्या. आणि आज त्या ब्लाऊज घेऊन आलेत मापाची. साडीवरचं मॅचिंग पीस काय आणलेले त्यांचे आणि साडीवरचे दोन मॅचिंग आणले होते बाहेरून जुन्या साड्यांवरती आणि 2 नवीन साड्यांवरचे. आणि आता त्या मला म्हणतात पाहिजे, काय करायचं. आणि अजून एक क्लायंट आहेत पैठणी साडीवरची, तर मागची पैठणी साडी दे. ह्या साडीची गंमत सांगते. या आल्यानंतर मी काहीच बोलले नाही, कारण काल अशी गंमत झाली होती. एका जुने क्लायंट एका क्लायंटची, तुम्ही पण त्यांना ओळखता, क्लायंटची आठवण काढली आणि त्या आल्या समोर. म्हणजे गेले 4 दिवस त्यांची आठवण काढतोय, त्या येत आहेत ऑर्डर द्यायला. कालपासून आठवण काढायची नाही म्हणून ठरवलेलं, तरी काहीतरी विषय निघाला. आणि सुनीता सकाळी म्हणजे ताई त्या कार्लेकर मॅडम आलेल्या नाहीत नाही काय अजून एक आहेत त्या. म्हटलं लागे नको आठवण काढू यायच्या बीच्या. आणि खरं सांगते पोराला नाही फुलाला गाठ पडली की काही माहीत नाही. तर खरं त्या साडी घेऊन संध्याकाळी आल्या आणि समोरच किती वेळ त्या जातच नव्हत्या. आणि मग काय तुमच्याशिवाय मी कुठे जाते का, मी तुमच्याकडे ब्लाऊज शिवते, ब्ला 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 गोड बोलल्या, मस्का मारल्या, बटरिंग केलं. आणि ब्लाऊज पाहिजे आत्ता, नको आहे मला ब्लाऊज. मग कधी पाहिजे हो, मी आपली नाही का मजा घेते. मग कधी पाहिजे हो मॅडम? अहो लक्ष्मीपूजनला पाहिजे मला. आज 16 तारीख आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे सांगा. म्हणजे काय बोलणार यांना. आणि दुसऱ्या एक जण आल्या, त्या जवळजवळ 6 महिन्यांनी भेटलेत. आज 6 महिन्यांनी दिसलेत. काउंटरला आल्या, मी म्हणलं आ जाओ भाभी नमस्ते. 1 पण नाही 2 पण नाही, बोलिये काहीच नाही. मी इथून उठले, ब्लाऊजला ओव्हरलॉक करायला गेली, ओव्हरलॉक केलं, त्या फक्त बघतच राहिल्यात माझ्याकडे. म्हणलं क्या पैसा लोगे अभी बोलणे का, बात तो करो. त्या एवढ्या हसल्या, तर त्याच्यात विचारांमध्ये होत्या. त्या माझ्याशी बोलायचं विसरून गेलेल्या. म्हटलं देवा, इथं मला वाटतं मलाच लय टेन्शन आहे की माझ्यापेक्षा जास्त त्यांना टेन्शन आहे की दिवाळीला करायचं काय, फराळ काय करायचा, पदार्थ काय बनवायचे. आणि त्यात एक मैत्रीण पट्टी सकाळी आली आहे, गणपतीने झाल्यानंतर ब्लाऊज टाकलेले आहे, सकाळी द्यायला आली आहे. साडी सुंदर आहे बघा, आवडली मला. पैठणीमध्ये टिश्यू आहे आणि मुनिया पैठणी म्हणतात वाटतं बहुतेकीला. म्हणजे आता कुठली पैठणी आहे काय माहिती, पैठणीमध्ये एवढा प्रचंड प्रकार आहे की कुठली पैठणी आहे सांगा. आणि मला म्हणते, म्हणजे क्लोज फ्रेंड आहे. मग दिवाळी फराळ झाला असेल, तिला नेहमी माहीत आहे माझी धावपळ कशी होते, काय काय दिवाळीमध्ये आमचे कामाचे उद्योग असतात, कामाचा किती लोड असतो, प्रेशर असतं कामाचं. आणि म्हणते दिवाळी झाली असेल मग तुमची. म्हटलं हो. मग खरं रिॲक्शन त्यांचं. म्हणलं हो. काय केलं? म्हटलं स्टार्टिंग केली चुरटी दादाकडून, मग झाला शंकरपाळा भाऊ, मग झाली करंजी मावशी, मग झाली चकली काकू, आणि शेवटी बडंग. भाजक्या पोह्याचा चिवडा आणि बडंगनी सांगता गेलीये. त्या ना हँगच झाल्या. म्हणजे नाही का बाई, एवढं करून तेवढं करताय ना, आमचं अजून कशात काही नाही. म्हटलं बघा आता काय करायचं. त्यांना एवढं खरं वाटलं ना
म्हणजे मी म्हटलं अगं बाई जरा तरी विचार कर, मी इथेच आहे, मी घरी जाते 10:30-11 वाजता आणि मी कधी फराळ करू. आता गेल्या वर्षी मी केलं होतं रात्री 3-3 वाजेपर्यंत जागून, पण आता तेवढा स्टॅमिना नाही ना, कारण 1 वर्षांनी पुन्हा थोडंसं माणूस थकतं ना, तसं झालंय माझं. आणि आज खूप सारं कटिंग होतं, काय काय होतं, पण आज बाकीचं थोडंसं मध्येच काम लागलं ते तुम्हाला मी दाखवलंय, पण ते अर्धवट दाखवले. त्याचं सरप्राईज काय आहे ते तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आणि आज ते सरप्राईज सगळ्यांना आवडले, पण तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तो बनताय बॉस, कारण तुम्ही एवढे आतुरता असते तुम्हाला आपल्या व्हिडिओची, त्याच्यानंतर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ दाखवणारच आहे ते काय सरप्राईज आहे ते. सो चला आता वर्षाला बोलवल्या साड्या न्यायला, 8:45 वाजून गेलेत. हे ब्लाऊज एक शिवून फिटिंग करते, अजून एखाद दुसरं झालं तर बरंच आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्या लेकाचा आज बड्डे आहे, तर आमचा बाळ कॉलेजवरून आल्यानंतर पटकन केक कापून घरी जाऊन आलेले आहे. आता बाबा करून ठेवले, तुझं तू खा, असं झालंय. काय करणार ना, आपली कामं काय आपल्याला संपत नाही, त्याच्यामुळे लेकरांच्या पण काही गोष्टींना आपल्याला पूर्ण आनंदाने एन्जॉय करता येत नाही. आता आपला बिझनेस असा आहे आणि स्वइच्छेने स्वीकारलाय म्हणा, पण थोडं जास्तच असतं. त्यात आला आमच्या सासूबाईंचा फोन मगाशी, सगळ्या बोलून झाल्या. मला म्हणतात मग कधी येते गावी दिपाळीला. म्हटलं आई तुम्ही कशा विचारताय मला, कसं येऊ मी, शक्य आहे का, हसतायत मग. तर अशी आहे आमची टेलरांची गाथा. काय करणार, किडे पण यायला लागलेत कालपासून मोठे मोठे. तर तुमचं काम कुठपर्यंत आलंय सांगा. आमचं काम तर तुमच्या समोरच आहे जे काय आहे ते. आणि आता ना फोनचं रिंग वाजण्याचं प्रमाण वाढले, कारण जशी दिवाळी उद्यापासून वसुबारस आहे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा. उद्यापासून चालू होणाऱ्या वसुबारसपासून आपली दिवाळी खरं तर चालू होते. वसुबारस, धनतेरस सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, पण आपला लोड तो संपल्याशिवाय आपल्याला ना दिवाळी ना दसरा. त्याच्यामुळे तुमची दिवाळी कुठपर्यंत आली, काय काय उरकलं, काय काय उरकायचं आहे हे सांगा. तुमच्याशी गप्पा मारता मारता हे ब्लाऊज फिटिंग करते आणि दुसरं काही होतंय का पाहते. हे मॅडम आमच्या बघा काय करतात, पुढे दाखवते तुम्हाला सांगा. हे बघा इकडे साड्या काढते. आता हे राणी कलरची साडी आहे, वाईन राणी जी काय, ते पण क्लायंट अर्जंटचं चालू आहे. ही अर्जंटचीच आहे, त्याच्या खालच्या 2 आणि समोरची एक आहे ती अर्जंटची नाही, त्याच्यामुळे थोडंसं निवांत आहे. आणि बिचारी ही एवढ्या रात्रीची आली आहे साड्या न्यायला, काय करायचं आहे बिचारीला, दिवस घालवते ही निवांत आणि रात्रीची कामं करते. काय फायनली एकाच क्लायंटचे ब्लाऊज शिवून झालेत. हे जस्ट आता फिटिंग टाकले आणि हुकलूकचं मार्किंग करते. खूप वेळ झालं एकाच ठिकाणी बसली आहे, मध्ये 2-3 क्लायंट आले त्याच्यामुळे उठावं लागलं. आणि एकदा बसले की बसले काम होईपर्यंत, मग असं वाटतं उठू नये, कोणी डिस्टर्ब करू नये, पण असं काही होत नाही. शॉप म्हटलं की वेगवेगळे क्लायंट येतात, शॉप म्हटलं की वेगवेगळं काम असतं. तर हे असं काही ब्लाऊज होतं जे नाही होई म्हणता शिवलेलं आहे, आणि त्यांना खूप प्रयत्नांनी ही लेस हवीच होती, तरी या पद्धतीने लेस आलेली आहे. बघा ही अजिबात माझी लेस काढू नका, जर ठेवता आली तर ठेवा. तर सुंदर अशी गळ्याची लेस ही आलेली आहे, कारण जेवढं करता येईल चांगलं काम तेवढं आपण करतोय, काटछाट न करता. पण कधी कधी पर्याय नसतोय, त्यावेळेला मात्र आपल्याला काटछाट करावीच लागते. त्याला असे गोंडे दिलेले आहेत लटकन. आणि तुम्हाला माहीत आहे 7 वाजता बसली मी ब्लाऊज शिवायला, 6:45, 7, 7:15 म्हणू शकता किंवा 7:30 म्हणू शकता, कारण बसले की सारखे क्लायंट, बसले की सारखे क्लायंट, बसले की सारखे क्लायंट. आज 5-6 ब्लाऊज गेलेले आहेत शिवलेले, आणि नाही 6 नाही 2 अजून 8 ब्लाऊज आणि 9 साड्या गेलेल्या आहेत जवळजवळ. आणि आज जास्त काही काम झालं नव्हतं, कारण गुरुवार असल्यामुळे लाईट गेली होती आणि टेन्शन खूप आलं होतं की दुपार गेली कामात कटिंगमध्ये आणि लाईटच गेली, त्याच्यामुळे आता करायचं काय. संध्याकाळनंतर क्लायंट चालू झाले आणि मध्येच आहे ना, मी असं म्हटलं ना मगाशी तुम्हाला की 6:45, 7, 7:15, 7:30 म्हणलात, 8 म्हणलात तरीही चालणार काम आहे, की आज कधी मशीनवर बसले. 3-4 कायच्या आहेत, पण म्हणतात ना सारा गाव मामाचा आणि एक पण नाही कामाचा, तसं ते होतंय. ही कैची मधल्या मशीनवरची आहे, सुनीताला दिलेली आहे कटिंगसाठी, आणि धागा कटिंगसाठी वेगळी आहे, पुन्हा प्लस असला कटर दिलेला आहे. तरी मॅडम ह्याच कैचीने मशीनवर ठेवून यूज करतात. धड मशीन चालवली की ही कैची अशी डान्स करते. आणि ह्या कैचीचा पुढचा पॉईंट गेल्यानंतर मॅडमनी माझी कैची जी इथे आहे, जी की मी जेव्हा पाठ तिला जपते, ती कैची घेऊन पॉईंट मारायला लागली. त्याच्यामुळं प्रत्येक वस्तू हाताळण्याची पद्धत वेगळी असते, आणि माझी वस्तू कोणी हाताळली की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतोच हे मला माहीत आहे, कारण माझी मी वस्तू कशी वापरते मला माहीत असतं. त्याच्यामुळे मला अजिबात कुठल्या कामाला अडथळा येत नाही. पण तिने गेला आठवड्यावर माझी कैची कटिंगला घेते, कारण सवयीप्रमाणे विसरून मागे ठेवत असेल ती मशीनवरती. तर तिला काय व्हायचं माहिती आहे, इथे गॅप पडायचा. पूर्ण कैची इथून कपडा घातला की प्रॉपर जी कापायची ती फक्त इथे आणि इथे कट व्हायची, मधला पार्ट कटच व्हायचा नाही. आणि ते असं करू माझाही हात 2 दिवस दुखायला लागला आहे. त्याच्यामुळे ते झालं.
त्याच्यावरती इथलं झालं आणि पुढे काय गेली कटिंग करायला, काय करायला ती मोठी कैची घ्यायची. आणि मोठ्या कैचीला काल मी तुम्हाला जो ड्रेस दाखवला 1 पीस तर होताच, पण जो खड्यांचा ड्रेस दाखवला त्याच्यामध्ये मोठी कैचीसुद्धा थोडीशी किती खडे मणी होते त्याला, किती जपणार आणि किती वाचवणार असं झालं होतं कटिंगच्या वेळेला सुद्धा. त्याच्यामुळे थोडेसे स्टोन वगैरे त्याला लागले होते, मणी लागले होते. लास्ट टाईम पण स्टोनचं कटिंग ब्लाऊज वगैरे खूप झालं होतं, पण कालच्या ड्रेसनी तर हद्दपार झाली होती. त्याच्यामुळे ती पण कैचीमध्ये थोडीशी लपत होती. म्हणजे कटिंग करताना मला जसं कटिंगला इझी होतं, पटकन मला इझी कटिंग करता येतं, तसं जर मला झालं नाही ना, मग ते मला असं चलबिचल होतं की माझं हे काम ओकेमध्ये होणार नाही आणि ते काय करू. मग वेळ न दवडता मी ते पटकन व्यवस्थित करते. एक ब्लाऊज शिवला तर ते काही होत नव्हतं. जसं की मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला हा एक ब्लाऊज शिवला तर ते मला जसं हवं तसं कैची कट होत नव्हती माझी इथली. आहे अशी उठली, शेजारचा मुलगा आहे, त्याला म्हटलं की मी फक्त 5 ते 10 मिनिटामध्ये येते, फक्त माझ्या शॉपकडे लक्ष दे. आणि क्लायंट असल्यामुळे इकडं तिकडं टेन्शन नसतं. मग मी खाली कैचीवाले दादा धार लावतात, तर त्यांच्याकडे गेली कैच्या घेऊन तिन्ही पण. तर तिथे गेल्यानंतर मला 7:45 वाजले होते. ते म्हटले उद्या सकाळी कैच्या मिळतील किंवा तुम्हाला 1 तासभर तर लागेल. म्हटलं दादा तासभर थांबायला मला वेळ नाही, मी शॉप ओपन ठेवून आहे असं कंडिशनमध्ये आलेली आहे. ब्लाऊजमध्ये शिवायचं काम रखडलं आहे. 3 कैच्या आहेत, 3मधली एक मला जी आहे ह्याला धार होती, सुनीताच्या मागे मशीनवर कैची आहे ना, ह्याला धार होती, फक्त ह्याचा पॉईंट जात होता, असं म्हणजे पॉईंट होत नव्हता. म्हटलं ह्याला फक्त मला एकदा काम ह्याचं करून दे, एका कैचीवर उद्या तू देशील तोपर्यंत मी काढेन, कारण आता मला थांबायला वेळ नाही. मग त्याने पुन्हा त्याला धार लावायला बसला, कारण त्यांच्या हातामध्ये गेले की त्यांचं जे आहे ते लेवल केल्याशिवाय देणार नाहीत आपल्याला. किती वेळ सांगते त्या धार लावू नको, अरे त्याला फक्त पुढचा पॉईंट काढ. म्हणजे ठीक आहे, आता ह्याला याची इच्छा झाली आहे की माझ्या पूर्ण कैचीला धार लावून चमकवूनच टाकणार आहे, तर म्हटलं जाऊ दे तिकडे करू दे, त्याच्या मनाचं होईल ते, अर्जंट देतोय ते महत्त्वाचं. मग बाकीच्या 2 म्हटला तुम्हाला तासभर तर लागेल. म्हटलं अजिबात मला वेळ नाही, ह्या कैच्या ठेवून घे, उद्या सकाळी मला सांग की तिला शॉप ओपन करतो, त्याच्यानंतर मी तासाभराने म्हटलास तरी येते. मग म्हटलं ठीक आहे उद्या सकाळी तुम्ही या. मग मी त्या कैच्या तिथेच ठेवल्या, ही कैची केलेली त्याने घेऊन आले आणि तिथे मी पोचली. तोपर्यंत बघा मला टेन्शन होतं पाठीमागच्या शॉपचं ओपन आहे, कारण त्यांची पण खूप गर्दी आहे सीझनमुळे, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष होतं नाही होतं. तर एक माझी फ्रेंड आहे, क्लायंट आहे, फ्रेंड आहे, त्या इथे येऊन थांबल्या आणि त्यांनी मला कॉल केला, मॅडम कुठे आहेत. म्हटलं कुठे असणार आहे, इथे ते आहे अशी. तर घरी गेलात काय. म्हटलं नाही घरी नाही गेलेली, घरी 10 साडे 10-11पर्यंत मला परमिशन नाही घरी जायला. तर म्हटलं मी एक 10 मिनिटामध्ये येते, तोपर्यंत माझ्या शॉपचा सगळा ताबा तुमचा, क्लायंट येतील ते करा, ब्लाऊज शिवलात तरी चालेल. त्या म्हटल्या ओके, पण 10 मिनिटाला 50 रुपीज चार्ज करेल. म्हटलं 4 ब्लाऊज शिवा, तुम्हाला 10 मिनिटाला 100 रुपये चार्ज मी देते, तयार आहे. तर असं झालं, दिलं त्यांना ताब्यात दिलं शॉप. आणि मी तिथे 15 मिनिटं तर माझे गेले असतील, 10 ते 15 मिनिटं, म्हणजे 10 मिनिटं तिथे थांबायला 5 मिनिटं यायला. पटकन मी आले आणि त्या होत्या त्यांची मग ब्लाऊज जे काही होते ती घेतली, जे मी म्हटलं मग तुम्हाला गणपतीच्या अगोदर दिलेली ब्लाऊज त्यांना आता हवे आहेत म्हणून लागेल तशा त्यांनी घेऊन गेला. पण ऐन वेळेला आल्यानंतर मला टेन्शन आलं, पण त्या म्हटल्या दिवाळी झाल्यानंतर मला द्यायला नाही त्यांच्याकडे. म्हटलं ओके काही प्रॉब्लेम नाही. ते झालं, तोपर्यंत दुसरं ब्लाऊज शिवायला घेतलं तर क्लायंट आले. आता त्यांचं जे बॅलन्स राहिलं होतं ते देताना त्यांच्या जीवावर आलं होतं. मॅडम म्हणे वरचे 150 रुपये कमी करा ना. मी म्हटलं नाही ना होत. तर त्यांचा दादा म्हणे कोल्हापूरच्या यायचा ना वा, करा की कमी. मी म्हटलं तुम्ही कोल्हापूरच्या यायचा ना वा, मग कशाला लॉस करताय कोल्हापूरकरांचा, कशाला कमी करा, वेळेच्या अगोदर लावू दिलेत ना तुम्हाला, आपल्या लोकांचा तोटा करायचा नसतो, मग कोल्हापूरकर कसले तुम्ही. तो काहीच बोलला नाही. पेमेंट केलं आणि निघून गेला. अहो इथं जीवाचं रान करून माझ्या लेकराचाच बड्डे आहे तरी मी घरी गेलेली नाही आहे. म्हणजे बघा ना काय खाल्लं आहे काय नाही मी पाहिलेलं नाही आहे. आणि बऱ्याच वेळेला ताई लोक विचारतात की ताई तुझे घरी गेल्यानंतर स्वयंपाकाचं कसं करतं, काय जाऊन करून खायला लागते, जे असेल जेवढाच टायमिंग असेल तेवढं करते. घरी पण कोणी असं हेच करणे तेच कर म्हणत नाही, ॲडजस्ट करून घेतात. तर 7:30 पावणे 8 म्हणा आता वाजलेले आहेत बरोबर 10:20 झालेले. त्यांना 10:10ला माझं हे काम झालं होतं, 10:15ला. तर एकाच ब्लाऊज हे क्लायंटचे ब्लाऊज आहेत, मग एक शिवून दिलं होतं. पहिल्यांदा हे शिवलं, मग हे शिवलं, सगळे प्रिन्सेस कट आहेत. मग हे शिवलं बोटनेकमध्ये आणि आता हे फायनल झालेलं आहे. म्हणजे हे 4 आणि अगोदर एक शिवलेलं 5. आज 5 ब्लाऊज कटिंग झाले आहेत आणि 5 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. 6 कटिंग झालेले आहेत. हे एक 6वं कटिंग झालेलं आहे. हे काय आता हात लागणार नाही, नाहीतर मग उद्या दिवस काम करू वाटणार नाही, अंग सगळं ओढून जाईल. तर हे आज 5 ब्लाऊज झालेले आहेत. लाईट गेल्यामुळे थोडंसं काम रखडलं, पण कटिंग चालूच होतं. आणि हा जो ब्लाऊज आहे ना तो त्यांनी ॲज इट इज शिवायला सांगितलेला आहे. त्यांनी लास्ट टाइम एक ब्लाऊज शिवला होता तसाच त्यांना आवडला म्हणून हा ब्लाऊज शिवायला सांगितलेला आहे. इथे मागे बटन आहे आणि साईज माहिती आहे का ह्या ब्लाऊजची किती आहे, 40 साईजचे ब्लाऊज आहेत. आणि प्रत्येक ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे. प्रत्येक ब्लाऊज असा वेड्यासारखा डिझाईनचा आहे. हा एक झाला प्लेन ब्लाऊज आहे की नाही. हा ब्लाऊजसुद्धा जाड चिकनमध्ये आहे, त्याच्यामुळं खूप ह्यालासुद्धा व्यवस्थित शिवावं लागतं आहे. आणि कालच्या खड्यांच्या ड्रेसमुळे मशीनची बरीच आज नुकसान झाली होती, सुया वगैरे गेल्यावर, त्याच्यामुळे थोडंसं जपून शिवले. हा पण तसंच आहे. हा थोडासा बरा होता ब्रॉकेटमध्ये, याचा एवढा काही विषय नाही, तरी पण ह्याला बॉर्डरवरून लावलेले आहे कारण ह्याची डिझाईन बघा कशी आहे.
याची डिझाईन जी आहे ना त्याची तुम्हाला दिसत असेल, हे अशी वरती आहे, म्हणजे हे जे ब्रॉकेट आहेत किंवा हे फ्लावरचे आहेत त्याचे वरती आहेत. आणि ह्याचे काठ आहेत ना, हे अशी जर डिझाईन आली तर छान वाटतं. ह्याचे काठ जे आहेत ना ते या बाजूला होते इकडे. बाही तर मी सरळमध्ये कटिंग केली, असे काठ असले आणि अशी डिझाईन असली ना एकाच वेमध्ये तर प्रॉब्लेम होतो. आता बघा, बाहीसाठी ही डिझाईन अशी आली पाहिजे बरोबर, उभी, तर ती मी घेतली. पण ही डिझाईन जी आहे ती अशी खाली उलटी होत होती, म्हणजे ही जी आहे ती उलटी होत होती. मग हा काठ काढला, ही डिझाईन सरळ कटिंग करून घेतली आणि मग खालून त्याला काठ लावलेला आहे. म्हणजे प्रत्येक ब्लाऊज चॅलेंज नवीन नवीन घेऊन येते आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. एवढं सगळं होतं आहे, जीव थोडासा भांड्यात पडतो आहे. तोपर्यंत एक कॉल वाजला. कॉल वाजल्यानंतर मी हॅलो म्हटल्यानंतर तिकडून जाम हसल्या त्या. आणि मला म्हणतात, मला सांगा तुमची आठवण मला काय येईल. म्हटलं पहिलं तुम्ही हसून घ्या मॅडम, मग मी सांगते. म्हणजे ज्या गोष्टीसाठी माझी तुम्हाला आठवण आलेली आहे ती गोष्ट अजिबात शक्य नाही आहे. फुल झालं आहे सगळं, बुकिंग बंद आहेत. कारण आज 16 तारीख, उद्यापासून दिवाळी चालू. बघता बघता अशी लक्ष्मीपूजनाचा दिवस उडेल आणि तरी आमची कामं संपणार नाहीत. तुम्हाला वाटत असेल ना काही कामं संपत नाही म्हणते असे, बघा अजून पिशव्या खूप आहेत, खूप साऱ्या पिशव्यांमध्ये ऑर्डर. कटिंगलासुद्धा घ्यायला वेळ नाही. अजून ह्या क्लाइंटचे जे ब्लाऊज 5 शिवले त्यांचे अजून 2 ड्रेस आणि 1 पेन्सिल बॉटम आहे शिवायचं. त्याने वेगळा कपडा आणला. 2 ड्रेसचे 2 पेन्सिल बॉटम सलवार जे काय आहे ते आहेच, आणि तो एक सेपरेट पेन्सिल बॉटम आहे. तरी पण त्यांना काही पटत नव्हतं सांगितलं तरीसुद्धा. तर त्यांना म्हटलं, मग त्या म्हटलं की माझे वडील एक्सपायर झाले त्याच्यामुळे मला काही येणं झालं नाही. आणि मिस्टरांनी आता जस्ट साडी आणली आहे आणि तुमच्याशिवाय मी कुठेच जात नाही. आहेत त्या तशा स्वभावाने चांगल्या, पण कसं आहे आपल्याला पण जेवढं होईल तेवढंच आपण करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं की आपलं पण लिमिटच्या बाहेर झालं की शरीर आहे शेवटी दमणार, थकणार, दुखणार. तर त्यांना म्हटलं ब्लाऊज तुम्ही साडी आणून द्या, फॉल पिको करून देईल, पण ब्लाऊज मग तर आपण एवढे शिवलेले तुमचे काहीतरी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ॲडजस्ट करा. तर त्यासुद्धा तयार झाल्या. समजते म्हटलं काय करू, पर्याय नाही मलाही. आणि मिस्टरांनी एवढ्या प्रमाणे साडी आणली तर ती घालावी लागेल. म्हटलं ठीक आहे, दुःखात बाई आहे, थोडंसं आपण पण ॲडजस्ट करावं. मग म्हटलं साडीची गॅरंटी मी देते, फॉल पिको करून ब्लाऊज जर झालं तर दे, नाही झालं तर तुम्हाला ऑप्शन ठेवावं लागेल. हो म्हटलं ठीक आहे, झालंच तर ट्राय करा म्हटलं, ते काही सांगायला लागणार नाही. तर या पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. आणि आता वाजलेत बरोबर 10:25 जाईपर्यंत अजून 10-15 मिनटं जातील, कारण ह्याला अजून हुकलूक काढायचे आहे, त्याचे प्रेस बटन हुकलूक सगळं काढायचं आहे. आणि हे आता नेलं तर ठीक, नाही तर मग उद्या येऊन घेऊन जातील हातकिरेवाल्या मॅडम, कारण लेट पण झाले. तर चला मग आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आहे. आणि आजच्या दिवसामध्ये किती कटिंग झाले, किती शिवून झाले आणि किती गोष्टी बाकीच्या घडलेल्या आहेत ते सगळ्या तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. 2-3 दिवसावरती लक्ष्मीपूजन आलेलं आहे आणि आमची काम अजून संपत. सो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात, आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा पेज फॉलो करा आणि लाईक शेअर तर तुम्ही करतात. सो चला बाय, हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स.